विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींच्या रीलॉन्चिंगचा काँग्रेसचा डाव, भाजपचा गंभीर आरोप. राजकीय पोळी भाजण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटवलं जात असल्याचाही दावा. सोनिया गांधींच्या आगामी पुस्तकावरून नवीन वाद. पुस्तक छापण्यासाठी पेंग्विन रँडम हाऊसचा नकार. पुस्तकामधला काही भाग काढून टाकण्याची प्रकाशन संस्थेची मागणी, तर कोणताही भाग हटवण्यासाठी सोनिया गांधींचा नकार. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्यांनी आणि अर्ज फेटाळण्यात आलेल्या सगळ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये यावं, मनोज जरांगेंची साथ. तर कुणीही आत्महत्या केल्यास आंदोलन बंद करेन, जरांगेंची तंबी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीच्या प्रकरणी ऋतुजा पाटीलचं नवं व्हॉट्सअप चॅट समोर. पेपर फोडण्यासाठी 50 लाख रुपये मोजल्याचा दावा, तर नंदुरबारमध्ये आरोपींच्या घराची झाडाझडती. मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. पीआरओ बदलण्याची मागणी. 25 लाख रुपयांच्या सोशल मीडिया टेंडरवरून झाला होता वाद. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ दिल्यावर शिवसेना नाराज असल्याची सूत्रांची माहिती. मराठीच्या मुद्द्यावरती मंत्रिपद सोडायला हवं होतं, संजय राऊतांचा टोला. तिबेटमध्ये आणखी एक जलाशय फुटल्याची चीनची माहिती. नेपाळला सतर्क राहण्याचे आदेश. नेपाळच्या सरकारकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन. देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह. श्वेता महालेंनी बांधली देवेंद्र फडणवीसांना राखी, तर चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना राखी बांधली. गोगावलेंच्या कुटुंबातही रक्षाबंधन साजरं.